रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या सभेवेळेलाच मनसेकडून सुद्धा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसे आणि ठाकरे गटाच्या सभेची वेळ ही एकच असल्यानं आता सध्या राजकीय चर्चा सुरू आहे। ठाकरे गटाची विनायक राऊत यांच्यासाठी सभा होतीये तर मनसेची नारायण राणेंसाठी सभा होतीये। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। मनसेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रमुख नेत्यांना किंवा अगदी महाविकास आघाडीला वेळेची ठशन दिलेली आहे का असा प्रश्न एकंदरीत राजकीय वर्तुळात कोकणात सुरू आहे। याचं कारण म्हणजे मनसेची या ठिकाणी नारायण राणे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होते रत्नागिरी शहरातल्या शिर्के हायस्कूलच्या पटांगणावरती आणि ही वेळ आहे ती महत्त्वाची आहे कारण की संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे अगदी रत्नागिरी शहरातील जलतरण तलाव या ठिकाणचं जे मैदान आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। अर्थात नारायण राणे या ठिकाणी हजर असणार आहेत, रवींद्र चव्हाण असतील किंवा मनसेचे पहिल्या फळीतील नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असतील। राज ठाकरे देखील या सभेला हजर राहणार असं बोललं जात होतं, पण राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो निश्चित झालेला नाही आहे। एकंदरीत मनसेची ही सभा या पटांगणावरती होते, तयारी अगदी पूर्णपणे जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावेळेला मनसेचे प्रमुख नेते नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागून सर्वांचं राहिलेलं आहे। नारायण राणे यांचं देखील या ठिकाणी भाषण होईल आणि एकंदरीत कुठेतरी महायुतीचा उमेदवार विजयी कसा होईल यासाठी आता मनसे देखील पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरताना आपल्याला दिसून येते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।